मला सांगा या दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत बनेल? तर राम काय करतो, त्याच्या वयाच्या 24व्या वर्षी 8,000 रुपये महिन्याची SIP चालू करतो फक्त 12 वर्षासाठी आणि 12 वर्षामध्ये त्यांनी टोटल 11,50,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि ज्यावेळेस त्याचं वय 36 वर्ष होतो तिथून पुढे तो SIP करणं बंद करून टाकतो. त्याचा मित्र जो आहे श्याम, तर तो काय करतो, सुरुवातीच्या वेळेला त्याचं म्हणणं आताच नोकरी लागली, थोडासा एन्जॉय करूया, गाडी घेऊ, बाकीच्या गोष्टी घेऊ, नंतर गुंतवणुकीचं बघू. तर तो काय करतो, वयाच्या 36व्या वर्षी 15,000 रुपये महिन्याची SIP चालू करतो. कारण त्याला वाटतं की रामने 8,000 रुपये महिन्याची केली होती, तर आपण डबल करूया, त्याच्यापेक्षा जास्त. तर 15,000 रुपये महिन्याची SIP करतो आणि ती सुद्धा 29 वर्षासाठी. तर तो 65 वर्षाच्या वयापर्यंत SIP त्याची ही कंटिन्यू ठेवतो. तर 65 वर्षाच्या वयापर्यंत त्याची 52 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते. आता 52 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्या वयाच्या 65व्या वर्षी त्याचे पैसे बनतात 5,50,00,000 रुपये, म्हणजे 5.5 करोड रुपयाची वेल्थ क्रिएट होते. आता पहिले रामने जे पैसे इन्व्हेस्ट केले होते तर फक्त 11.5 लाख रुपये केले होते, तर त्याचे आता पैसे किती बनले असेल, तर त्याचे पैसे बनतात 8.5 करोड रुपये. आता या दोन्हीमधलं अंतर बघून तुम्हाला काय वाटतं? तर यावरून आपल्या काय लक्षात येते की इन्व्हेस्टमेंटमध्ये पैशापेक्षा वेळ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. यामुळे लवकर सुरुवात करा. आता तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटची जर्नी माझ्यासोबत सुरू करायची असेल तर नक्कीच व्हॉट्सअप करा. धन्यवाद.